शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं 20 आणि 21 जानेवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या 2 दिवसीय परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षण, उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करणं. त्याचबरोबर नवोपक्रम आणि स्टार्टअप्स यांना बळ देऊन विकसित भारत 2047 हे ध्येय साध्य करणं हा आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या परिषदेत आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि शासनाचे प्रतिनिधी यांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत. नवोन्मेष, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि संशोधन, उद्योग सहकार्य आणि स्टार्टअप्स या विषयावर विशेष भर देण्यात आलाय. यासह महिला उद्योजकांच्या यशोगाथा सादर करण्यासाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आलंय. विविध 16 स्पर्धेतील विजेत्यांना किंवा उद्योजकांना एकूण 15 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी दिली आहे. SUK शार्क टँक कम हॅकॅथॉन पोस्टर कॉम्पिटिशन मुळात आम्ही इथे विद्यार्थ्यांच्यासाठी अरेंज केलेली आहे. त्यामध्ये पहिली जी कॉम्पिटिशन आहे ती पिचिंग कॉम्पिटिशन आहे आणि पोस्टर प्रेझेंटेशन. हे विद्यार्थ्यांचं हे अट्रॅक्शन, कारण विकसित भारत किंवा आत्मनिर्भर भारत यासाठी विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना चालना द्यायसाठी मुळातच आपण यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. आणि ह्या स्टार्टअपच्या निमित्तानं ज्या कॉम्पिटिशन पोस्टर होणार आहेत त्यामध्ये पोस्टर आम्ही जे देणार त्याला प्राइजेस पण ठेवले आहेत. त्यासाठी तब्बल आम्ही 15 लाखाचे प्राइजेस ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत. त्यामध्ये पहिलं प्राइज असेल ते सर्वसाधारण 1.5 लाखाच्या आसपास आणि ह्या प्राइज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारे जवळपास 16 वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना 16 प्राइजेस अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण विद्यापीठाच्या मार्फत देत आहोत. या परिषदेचं उद्घाटन मनोरा इन्फो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक अश्विनी दानिगोंड यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक कंदलम रामानुजाचार्य आणि डॉक्टर चंद्रिका कौशिक यांची उपस्थिती असणार आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी असणार आहेत. या परिषदेत देशविदेशातून सुमारे 300 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये विद्यार्थी, संशोधक, उद्योगपती, स्टार्टअप्स तसंच नवोन्मेषात रुची असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी डॉक्टर जाधव यांनी केलंय.